नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्टडी सर्कल मार्फत गेली काही दिवस आपण ऑनलाईन लेक्चर सीरीज सुरू केलेली आहे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांची तयारी करताना आपली दिशा कशी नेमकी असायला पाहिजे यावरती आतापर्यंत आपले काहीतरी 5-6 लेक्चर झालेले आहेत आणि त्या दरम्यान काही विद्यार्थ्यांनी विनंती केली की युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची जी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा आहे, तर त्याची तयारी करताना नेमका आपला दृष्टिकोन कसा असायला पाहिजे याबद्दल थोडं मार्गदर्शन करा. आणि मग त्या दृष्टिकोनातूनच आज आपण अ, अ, एकंदरीत थोडीफार चर्चा करूया. मग तुमच्याशी संवाद साधताना ह्या परीक्षेची तयारी करताना काही मूलभूत बाबी किंवा ज्याला आपण म्हणतो संख्यात्मक बाबी आपल्याकडे असायला पाहिजे. माहिती असायला पाहिजे. मग त्या संख्यात्मक बाबीमध्ये काय असतं महत्त्वाचं, की बघा कुठलीही स्पर्धा परीक्षा पास व्हायचं झालं, तर आपल्याला टार्गेट ठरवायला पाहिजे. आणि मग हे टार्गेट जर आपल्याला ठरवायचं झालं, तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, की किती मार्क पाडायला पाहिजे. आणि मग हे मार्क किती पाडायला पाहिजे याच्याबाबत आयोगानं म्हणजेच यू-पी-एस-सीनं त्यांच्या वेबसाईटवरती बऱ्याच स्वरूपाची माहिती टाकलेली आहे आणि त्यातली एक माहिती इथं मध्ये थोडी चर्चा करूया. आता मग मला जर समजा आय-ए-एस व्हायचं आहे किंवा आय-एफ-एस व्हायचं आहे, आय-पी-एस व्हायचं आहे, आय-आर-एस कारण यू-पी-एस-सी मार्फत जवळ-जवळ हे 24 प्रकारची कॅडर्स दरवर्षी स्पर्धा परीक्षा घेऊन जी भरली जातात. तर त्यात जर समजा माझी निवड व्हायची झाली, तर मला किती मार्क पडायला पाहिजेत? मग आता जनरली कसं आहे माहीत आहे, की कुठलाही आयोग असू दे, एम-पी-एस-सी किंवा यू-पी-एस-सी, तर त्यांच्यामध्ये 2 संकल्पना असतात निवड होण्यासाठी किंवा परीक्षेची तयारी करताना आपलं टार्गेट ठरवण्यासाठी. So what are those concepts? So the first is called as a minimum qualifying marks. So what is that minimum qualifying marks? तर तुम्ही एखादी परीक्षा दिल्यानंतर त्यातले तेवढे किमान मार्क त्या प्रत्येक पेपरमध्ये पडल्याशिवाय तुमची निवड होत नाही. आणि मग त्याला आपण मिनिमम क्वालिफाइंग मार्क्स म्हणायचं आणि कट ऑफ मार्क म्हणजे काय? तर आता जर समजा 2020च्या जे यू-पी-एस-सीची जी काही जाहिरात आली होती, त्यात त्यांनी सांगितलं काहीतरी जवळ-जवळ एक 850 जागा भरल्या जाणार आहेत. मग त्या 850 जागांसाठी आपल्या देशातनं एक जवळ-जवळ नाही म्हणायला गेलं तर 12,00,000 विद्यार्थी किंवा उमेदवार हे फॉर्म भरणार आहेत. आणि त्या 12,00,000तनं 786 विद्यार्थी 3 टप्प्यात निवडले जाणार. मग पहिली पूर्व परीक्षा आली. मग आता पूर्व परीक्षेमध्ये कसं आहे 786 विद्यार्थी म्हणजे जे काही आहे आकडा, तर त्याच्या 12 ते 15 पटीनं त्या विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षेसाठी निवड केली जाते. मग ही पूर्व परीक्षा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, की ते 2 पेपर असतात 400 मार्कांचे आहे आणि मग ह्या 400 पैकी किती मार्क पडले, तर त्या आपण इथे चर्चेसाठी 800 जागा पकडूया. मग 800 जागा पकडल्या तर 12 पटीने म्हटलं तर 9,600 विद्यार्थी झाले. 15 पटीने म्हणायला गेलं तर साधारण 12,000 विद्यार्थी होणार. तर जर समजा देशातल्या 12,00,000 विद्यार्थ्यांमधनं पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या 12,000 मध्ये माझा नंबर जर लागायचा असेल, तर मला किती मार्क पाडायला पाहिजेत? त्याला आपण कट ऑफ मार्क म्हणूया. आणि आयोगाने काय केलंय, की हे जे 2 पेपर आहेत पूर्व परीक्षेचे, त्यातला पेपर दुसरा जो आहे, त्याच्यात मिनिमम क्वालिफाइंग मार्क्स ठेवलेले आहेत. मग तो पेपरमध्ये काय 80 प्रश्न असतात. 2 तासात आपल्याला सोडवायचे आहेत. एका प्रश्नाला 2.5 मार्क आहेत. आणि त्यात त्यांनी आयोगानं असं सांगितलं, की 2015 पासून ही पद्धत सुरू केलेली आहे, की पेपर 2 मध्ये काही झालं तरी तुम्हाला 33% मार्क पडायला पाहिजे. मग धिस इज मिनिमम क्वालिफाइंग मार्क्स झाले आणि ते 33% मार्क पडल्यानंतर तुम्हाला जर मुख्य परीक्षेला पात्र ठरायचं असेल, तर पेपर 1 मध्ये त्या 12,000 मध्ये येण्यासाठी तुम्हाला मार्क पडायला पाहिजे. मग त्याला आपण काय म्हणायचं? सी म्हणायचं. मग आता सी कट ऑफ म्हणायचा. मग हा कट ऑफ कसा ठरवला जातो? तर साधारणपणे असा काही नियम नाही आहे. पण एकंदरीत 2015 पासूनची जी आकडेवारी जर आपण बघितली, तर कट ऑफमध्ये चढ-उतार होतो. सर्व दरवर्षी तोच राहत नाही. मग हा चढ-उतार कशावरती अवलंबून असतो? तर जनरल स्टडीचे जे 100 प्रश्न जे आहेत 7 अभ्यासक्रमाच्या घटकावरती, त्यावर विचारलेल्या प्रश्नांची काठिण्य पातळी. जर एखाद्या वर्षी पेपर कठीण निघाला, तर मेरिट आपोआप खाली जाणार. मग ते कट ऑफ खाली गेलं म्हणायचं. त्यामुळं जस्ट रिमेंबर दॅट कट ऑफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिफिकल्टी लेव्हल ऑफ द क्वेशन्स. आणि मग जनरली कसं होतं माहिती आहे, की हे जे 7 टॉपिक जे आहे, तर त्याच्यामध्ये मग इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे, अर्थव्यवस्था आहे, एन्व्हायर्नमेंट सायन्स आहे किंवा करंट इव्हेंट्स वरती प्रश्न विचारले जातात. आणि मग हा सगळा जो काही आहे, त्यातल्या एखाद्या घटकावरती कधी जास्त असतात, कधी कमी असतात आणि काठिण्य पातळी जर जास्त असेल, काही विद्यार्थ्यांना काय होतं, की ते 2 तासामध्ये साधारण ते 100 प्रश्न योग्य पद्धतीने सोडवायला किंवा वाचायला जमत नाही. मग या सगळ्या दृष्टिकोनातनं ते मेरिट आपलं ठरतं. दुसरं जे आहे नंबर ऑफ व्हॅकन्सीज. आता मी म्हटलं की 2020 मध्ये 800.
आता काही वेळेला 1200 जागा सुद्धा भरलेल्या आहेत. काही वेळेला अगदी 200-300 जागा सुद्धा भरलेल्या आहेत. मग जागांची संख्या कमी झाली, मेरिट वाढणार. जागांची संख्या वाढली, मेरिट कमी होणार. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. 2019 मध्ये एम-पी-एस-सीनं महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रिलिम परीक्षा घेतली. त्यांना काहीतरी 1600 जागा भरायच्या होत्या. मग त्या 1600 जागाच्या 12 पटीने जर तुम्ही पकडायला गेला, तर जे विद्यार्थी पूर्व परीक्षा पात्र झाले, तर त्यांचा तो 100 मार्काचा पेपर होता. त्यात ज्या विद्यार्थ्याला 13 मार्क पडले, तो सुद्धा पूर्व परीक्षेला पात्र झाला. पण एम-पी-एस-सीने गेल्या वर्षी जी 2019 मध्ये याची परीक्षा घेतली होती, एक्साईज सब इन्स्पेक्टर जे आहेत, तर त्यातल्या जागा फार कमी होत्या. काहीतरी मला वाटतं 100 जागा होत्या आणि त्यातल्या पूर्व परीक्षेचे मेरिट 62% पर्यंत गेलं. तर युपीएससीचं तसंच आहे. त्याच्यामुळं जागा वाढल्या, मेरिट कमी होणार. जागा कमी झालं, मेरिट वाढणार. सो वी शुड नो अबाउट दॅट. आणि नंबर ऑफ ॲप्लिकंट्स अपीअर्ड इन द एक्झाम. आता एखाद्या वर्षी जास्त मुलं बसतात, एखाद्या वर्षीला कमी बसतात. जास्त मुलांची संख्या असेल, तर त्यांची तयारी जास्त असते आपल्याला गृहीत धरता येईल. आणि तयारी जास्त केली आणि आता अलीकडच्या काळात काय झालंय, की तयारी करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांची संख्या वाढलेली आहे. तयारी करण्यासाठी लागणारं साहित्य भरपूर आहे आणि मूळ म्हणजे मुलं, त्या मुलांचं कसं आहे, की दे नो एक्झॅक्टली व्हॉट दे वॉन्ट अँड ॲट द सेम टाइम दे नो एक्झॅक्टली व्हॉट शुड बी डन टू अचीव्ह व्हॉट दे वॉन्ट. आणि मग या पद्धतीने जर तुम्ही बघायला गेला, तर विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेला त्या परीक्षेची तयारी करताना नेमकं काय करायला पाहिजे याचा अंदाज आलेला असतो. आणि मग हा अंदाज जर इथं थोडक्यात काही स्वरूपात जर आपण बघितला, 2015 पासून तुम्हाला सांगितलं की असं हे मेरिट बदलत चाललेलं आहे. मग आता प्रिलिम मधलं जे कट ऑफ जे आहे, ते इथे जर बघायला गेलं तुम्ही, तर 2018 म्हणजे गेल्या वर्षीच्या आता जी पूर्व परीक्षा आहे, कारण 2019 अजून मेरिट युपीएससीनं जाहीर केलेलं नाही. पण 2018 मध्ये 200 मार्कापैकी 98 मार्क पडलेले. 98 मार्क म्हणजे 49 प्रश्न, म्हणजे 50%च झाले. तर साधारणपणे गेल्या वर्षीचं जे म्हणजे 2018चं जे मेरिट होतं ते 49% होतं प्रिलिमसाठी. मग आता इथे तुम्ही 2017 मध्ये ते 105 ला गेलं, 2016 मध्ये 116 ला गेलं. मग आता 116 म्हणायला गेलं तर ते 58% पर्यंत गेलं ना. आणि मग त्याच्यानंतर 2015 ला. म्हणजे जर तुम्ही बघायला गेला, की जनरल कॅटेगरी मधलं जे मेरिट आहे, प्रिलिम परीक्षा पास होण्याचं, ते साधारण 49% पासून 58% पर्यंत गेल्या 5 वर्षांमध्ये गेलेलं आहे. आणि मग ह्यावरून आपल्याला एक अंदाज येईल, की मला जर समजा 2020 ची जर पूर्व परीक्षा पास करायची असेल आणि मला जर समजा 60% मार्क पाडायची माझी तयारी असेल, 60% मार्क पाडायचं म्हणजे त्या 100 प्रश्नापैकी काही झालं तरी मला 60 प्रश्न बरोबर सोडवले पाहिजेत. मग त्याची मला 120 पर्यंत जाईल. कदाचित तेवढं सुद्धा जाणार नाही, कमी सुद्धा जाईल. आणि मग ह्याच्यातनं एक आपल्याला आयडिया येईल, की हे असे मार्क आपल्याला पाडावे लागतील. आता इथे परत जर तुम्हाला सांगितलंच, मगाशी मी बोलताना बोललो, की जनरल कॅटेगरीचं गेल्या 5 वर्षातलं मिनिमम जे स्कोर होता 2018 मध्ये 49% आणि 2016 मध्ये तो 58% गेला होता. ओबीसीचं बघितलं तर ते 48 आणि 55% पर्यंत गेलं होतं. एससी कॅटेगरीचं बघितलं तर ते 42 ते 50% पर्यंत गेलं होतं. त्याच्यानंतर एसटी कॅटेगरी जरी बघायला गेला तर 42 ते 48% पर्यंत गेलं होतं. आणि या सगळ्या ह्याच्यातनं तुमच्या लक्षात येईल, की आपल्याला हा पद्धतीनं असे मार्क पाडायला पाहिजे. मग आता कसं आहे, एकदा समजा मी पूर्व परीक्षा पास झालो, मग मुख्यला गेलो. पूर्व परीक्षा ही एमसीक्यू म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रकारची असते. मुख्य परीक्षा ही सब्जेक्टिव्ह प्रकारची आहे. 1750 मार्काची आहे, जे फायनल मेरिटमध्ये पकडले जातात. आता मुख्य परीक्षेमध्ये परत क्वालिफाईंग मार्क आहे. जसं पूर्वला क्वालिफाईंगसाठी त्यांनी काय केले, पेपर 2 33%. मग मुख्य परीक्षा 1750 मार्काची मेरिटसाठी विचारल्या जाणाऱ्या पेपरची जरी असली, तरी त्याच्यात क्वालिफाईंग म्हणून लँग्वेजेस ठेवलेल्या आहेत. मग एक पेपर जो लँग्वेजचा कंपल्सरी इंग्लिशचा आहे, त्याच्यात तुम्हाला 3 तासामध्ये 300 मार्काचा पेपर असतो. तिथं 25% मार्क पाडावेच लागतात. आणि तुम्ही मातृभाषेचा जो पेपर निवडाल त्याच्यात सुद्धा 25%. सो लँग्वेजेसचे जे 600 मार्काचे 2 पेपर जे आहेत, 3-3 तासात आपल्याला लेखी लिहायचे असतात, तर त्याच्यामध्ये क्वालिफाईंग मार्क म्हणून we need to score at least 25%. So that is one area. Second thing, 1750 जे सांगितलं मी तुम्हाला, जे मेरिटसाठी म्हणजे इंटरव्ह्यूसाठी आणि फायनल मेरिटसाठी जे पात्र ठरण्यासाठी विचारात घेतले जातात, त्याच्यामध्ये सुद्धा मिनिमम क्वालिफाईंग मार्क आहेत. आणि व्हॉट इज दॅट मिनिमम क्वालिफाईंग मार्क फॉर दोज कॉम्पिटिटिव्ह सब्जेक्ट्स? सो दॅट इज नथिंग बट द 10% इन ईच ऑफ देम. मग आता हे पेपर आहेत किती? जनरल स्टडीज 1, 2, 3, 4.
प्रत्येकी 250-250 मार्काचा 3 तासामध्ये तुम्हाला ते 20 प्रश्न सोडवायचे असतात. मग तिथं प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला 250 पैकी किमान 25 मार्क पडलेच पाहिजे. दॅट इज कॉल्ड ॲज अ क्वालिफाईंग मार्क 10%. मग एसेमध्ये सुद्धा 10% मार्क पडले पाहिजे. त्यानंतर तुमचे जे ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही ठरवला, समजा मेडिकल सायन्स घेतला. मग त्यात पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीमध्ये समजा तुम्हाला 10% तर मिनिमम पडायलाच पाहिजे. आणि काही विद्यार्थ्यांचं मी बघितलेलं आहे, बऱ्याच वेळेला लँग्वेजेसमध्ये 25% मिनिमम मार्क न पडल्यामुळं त्यांचे बाकीचे पेपर तपासले गेलेले नाही. तसंच मेनमध्ये सुद्धा जनरल स्टडीजमध्ये सुद्धा ते 10% मार्क न पडल्यामुळं ते बऱ्याच विद्यार्थ्यांना एकंदरीत तसं अपवादात्मक स्थितीमध्ये तसं घडू शकतं. पण आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर क्वालिफाईंग मार्क. आता हे क्वालिफाईंग मार्क आपल्याला पडले, की मग आपल्याला कट ऑफ किती पाहिजे? तर 2018 मध्ये 1750 पैकी जनरल कॅटेगरीचं जो मेरिट गेलं होतं ते 774 म्हणजे 44% पर्यंत गेलं. आणि 2017 मध्ये ते जर बघायला गेलं तर 46% म्हणजे जास्त गेलं. तर साधारण बघा प्रिलिमच्या बाबतीत आपण जनरलचं बघितलं होतं 49 ते 58% आणि मेनच्या बाबतीमध्ये जर तुम्ही मेरिट बघायला गेला तर ते 44 ते 46% असं गेलं होतं 1750 पैकी. आणि साधारण यातनं एक आयडिया येते 2020 मध्ये मुख्य परीक्षा मी जर उत्तीर्ण व्हायचं असेल आणि मी जनरल कॅटेगरीतला असेल तर मला किती मार्क पडायला पाहिजे? तर साधारणपणे आपण धरून चालूया की मिनिमम इंटरव्ह्यू कॉल यायचा झाला तर इथं हायेस्ट गेलेले 46% जे आहेत म्हणजे 809. तर साधारण तेवढे मार्क तरी मला पडायलाच पाहिजेत. म्हणजे थोडक्यात 800च्या वरती किंवा 809 किंवा 810च्या वरती मी गेलो की मला इंटरव्ह्यूला कॉल मिळणार. आणि मग ते पाडताना मला मार्क कसे? आता मी साधारण काय बघितलं, की मराठी विद्यार्थी जे आहेत, तर त्यांची UPSCची तयारी आणि त्यांना कुठल्या विषयामध्ये जास्त मार्क पडतात, जो आपण ट्रेंड जर बघितला, तर एस्सेमध्ये 250 पैकी साधारणपणे 150-160 मार्क पाडणारे विद्यार्थी आहेत आपल्या एस्सेमध्ये. त्यानंतर पेपर 4 मध्ये जो एथिक्स आणि ॲप्टिट्यूडचा जो पेपर आहे, त्याच्यात सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना साधारण एक 125 ते 150 मार्क पडतातच. त्यामुळं एसे आणि जनरल स्टडीजचा 4 या दोन्हींच्या 500 पैकी चांगली तयारी केली, तर एक साधारण 300च्या वरती आपण तिथे जातो. ऑप्शनल सब्जेक्ट आपला जो काही असेल, त्याच्यामध्ये 500 पैकी समजा आपल्याला एक 250 ते 300च्या दरम्यान पडले. आपण इथं 250 धरूया. मग 300 आणि 250 धरलं, की 550 झालं. मग आता इथं आपण बघतोय, की 850 मार्क जर समजा मला पडले मेन्समध्ये, तर इकडे ह्या दोघांच्या मध्ये म्हणजे आपण म्हटलं पेपर 4 त्यानंतर एसे दोघांच्या मध्ये मिळून 300 त्यानंतर ऑप्शनलमध्ये अजून एक समजा 250 तर 550 झाले आणि मग मला 850 पर्यंत जायला 300 मार्क पाहिजेत. मग हे 300 मार्क मला कशामध्ये पाडायला पाहिजेत? जनरल स्टडीज 1, 2, 3 मग त्याच्यामध्ये 250 पैकी प्रत्येकी मला 100-100 आता अर्थात ते काही वेळेला कठीण जातं, पण एखादा विषय चांगला केला, की ते 300 पर्यंत जाऊ शकतं आणि मग 850 मार्क पडले, की आय विल बी द क्वालिफाईड फॉर द इंटरव्ह्यू. आता पुढे जर इंटरव्ह्यूच्या वेळेला जर मेरिट बघायला गेला, तर आता इथं कट ऑफ दिलेला आहे. तुमच्या लक्षात येईल, की दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर फिक्सिंग ऑर द डिसाइडिंग आवर टार्गेट. मग आता रिटर्नचा कट ऑफ जर 2018 मध्ये 774 होता आणि फायनल कट ऑफ 982 ला गेला. आणि दोघांच्यातला जर फरक बघायला गेला, तर हा जवळ-जवळ आपल्याला दिसतो, की 212 मार्काचा फरक आहे. म्हणजे इथं मला जर समजा कट ऑफचे एवढे मार्क पडले आणि मला जर फायनल मेरिटमध्ये यायचं असेल आणि शेवटचा विद्यार्थी म्हणून जर निवड व्हायची असेल, तर मिनिमम मला इंटरव्ह्यूमध्ये 12 मार्क पडायला पाहिजे. आता मुलाखत आपली 275 मार्काची असते आणि रफली मी बघितलं साधारण मराठी विद्यार्थी जे मुलाखतीमध्ये 50 ते 75% दरम्यान मार्क पाडतात, चांगली तयारी केली तर. आणि 75% वरती फार कमी विद्यार्थी गेलेले आहेत. म्हणजे साधारण सध्या 275 पैकी एक विद्यार्थी मी बघितला 225 पर्यंत मार्क पाडले आहेत. दॅट इज द हायेस्ट मेरिट. आणि अगदी 100 मार्क पडलेले विद्यार्थी सुद्धा निवड झालेत, पण त्यांना चांगली पोस्ट मिळालेली नाही. आणि मग त्या सगळ्या ह्याच्यातनं जर तुम्ही बघायला गेला, तर इथं डिफरन्स दिलेला आहे, की 208 मार्क मिनिमम इंटरव्ह्यूला लागतील, जर तुम्ही फायनल कट ऑफ एवढे मार्क पाडले. आणि मगाशी मी सांगितलं तुम्हाला जर समजा 850 मार्क पडले, तर 50 मार्क ह्याच्यातनंच कमी झाले ना. मग इंटरव्ह्यूला तुम्हाला अगदी 150 मार्क जरी पडले, तर तुम्हाला हे होऊ शकतं. आणि मग अशा पद्धतीनं इथं परत तुमच्या सगळ्यांच्या सोयीसाठी 2014 ते 2018 ह्या दरम्यान आपल्या ह्या परीक्षेतल्या तयारी करताना जनरल कॅटेगरीमध्ये कट ऑफ कितीचा होता? हायेस्ट कट ऑफ हा 2017 मध्ये 1006 ला गेला आणि 2018 मध्ये 982 ला गेला.
2019ला आता त्या मुलाखती चालू होत्या, काही त्या कोरोनामुळे थोडा व्यत्यय आला आणि कदाचित परत इंटरव्ह्यू सुरू झाल्यानंतर त्याचा निकाल लागेल आणि हे करेल. सो डेफिनेटली दॅट मेरिट इज नॉट गोइंग टू बी लेस दॅन से 1000 ऑल्सो. सो रफली बघा, मला जर समजा कुठलं पद मिळवायचं असेल, म्हणजे त्या 800 जणात किंवा 1000 जणांमध्ये शेवटचं जर यायचं झाला, तर मला साधारण आता लक्षात ठेवायचं 1000 मार्क पाडायचे आहेत. पण आता तेवढ्यावरती चालणार नाही. मला आय-ए-एस, आय-पी-एस व्हायचं झालं, तर मला मार्क जास्त लागणार. मग ते आय-ए-एस, आय-पी-एस मार्क पाडायचे झाले, तर मला किती मार्क लागणार? हे जर आपण बघूया. आणि मग इथे तुमच्या लक्षात येईल 2018च्या ह्याच्यामध्ये जे ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी होता, त्याची 92वी रँक होती, त्याला शेवटचा आय-ए-एस मिळाला. 134 रँक होती, त्याला आय-एफ-एस मिळाला. 236 रँक होती, त्याला आय-पी-एस मिळालं. 239ला आय-आर-एस, 265ला आय-आर-एस. म्हणजे याचा अर्थ थोडक्यात काय झाला, की जर 1000 जागा निघाल्या आणि त्याच्यात जर मी भारतामध्ये पहिल्या 100 मध्ये आलो, तर मला चान्स आहे आय-ए-एस मिळण्याची. पहिल्या साधारण 130-120 मध्ये आलो, तर मला चान्स आहे आय-एफ-एस होण्याची. पहिल्या 250 मध्ये आलो, तर आय-पी-एस होण्याची. अर्थात समजा तुमची कॅटेगरी बदलली, एस-सी, एस-टी किंवा पी-एच कॅटेगरी असेल, तर त्याच्यात ते मेरिट बदलत चालतं आणि आता अलीकडे त्यांनी ई-डब्ल्यू-एस, इकॉनॉमिक वीकर सेक्शनची कॅटेगरी आणलेली आहे आणि मग हा सगळा विचार लक्षात घेऊन आपण आपल्या परीक्षेच्या तयारीचं टार्गेट ठरवायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, यूपीएससीची तयारी करताना फॉर दॅट मॅटर कुठल्याही परीक्षेची तयारी करताना 2 गोष्टी महत्त्वाच्या. एक पहिल्यांदा मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स काय आहेत ते लक्षात घ्यायचं. दुसरं कट ऑफ काय लक्षात घ्यायचा. त्याच्यातनं आपलं मेरिट ठरवायचं आणि आता इथं मेरिट आपण बघितलं की यूपीएससीमध्ये ज्या यूपीएससीद्वारे ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यात जर मला आय-ए-एस व्हायचं असेल तर सध्या मला त्या 1750 मुख्यत्वे आणि इंटरव्ह्यूचे 275 तर त्यात 2025 पैकी काही झालं तरी मला 1100 सव्वा 1100 मार्क पडायला पाहिजेत. जर मी ओपन कॅटेगरीचा असेल. आय-पी-एस व्हायचं असेल 1100च्या वरती पाहिजेतच. आणि मग फायनल सिलेक्शनला चालू शकतं 1000 पर्यंत. पण जर समजा तुम्ही तुमचं ध्येय जर उच्च असेल आणि पहिल्या 100 मध्ये यायचंच टार्गेट ठेवून जर आपण तयारी केली, तर त्याचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. मग आता ही तयारी कशी करायची? आता ह्या परीक्षेची तयारी करण्यासाठी जर सगळ्यात तुम्ही काय बघायला गेला, तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ते आपण बघितलं की टार्गेट एकदा आपण निश्चित केलं. आता एकदा टार्गेट निश्चित केल्यानंतर सुरुवातीला मी सांगितलं होतं की या परीक्षेची तयारी करताना आयोगामार्फत काही विद्यार्थ्यांच्या जे पर्सनॅलिटी ट्रेट्स काही विशिष्ट बाबी, एक प्रशासकीय अधिकारी किंवा ब्युरोक्रॅट म्हणून काम करताना त्याचं जे व्यक्तिमत्व बरंच खूप चांगलं असावं लागतं. मग त्या व्यक्तिमत्वाचे पैलू तपासताना पूर्व परीक्षेमध्ये जे काही आता मगाशी सांगितल्याप्रमाणे पेपर 1 मधले 100 प्रश्न, पेपर 2 मधले 80 प्रश्न, अशा 180 प्रश्नांची रचना अशी केली जाते, की त्या 4 तासात पेपर 1 ला 2 तास, पेपर 2 ला 2 तास, त्या 4 तासामध्ये विद्यार्थ्याने दिलेली माहिती वाचून त्याची उत्तरं शोधत असताना त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू त्याला वापरायला लागले पाहिजे. तसंच मुख्य परीक्षेमध्ये असतं. तसंच मुलाखतीमध्ये असतं. मग ह्या तिन्ही टप्प्यावरती आपल्या व्यक्तिमत्त्वातले कुठले पैलू विचारात घेतले जातात हे लक्षात घेऊन परीक्षेची तयारी करताना ते पैलू जर समजा आपण वृद्धिंगत केलं तर परीक्षेची म्हणजे निश्चितच चांगली म्हणजे तयारी तरी होतेच आणि त्याचबरोबर आपल्या व्यक्तिमत्वाच्या कक्षा ज्या आहेत की खूप विस्तारित होतात अँड दॅट होल प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ डायनॅमिक प्रोसेस अँड मेनी स्टुडंट्स ऑर द ॲस्पिरंट्स हॅव सीन दॅट दे एन्जॉय इट. आता इथे एक मला सांगायचं आहे की ही परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, आय एम नॉट द ॲप्लिकंट बट आय एम द ॲस्पिरंट. आता मगाशी जर बघितलं तुम्ही, आपण सांगितलं की जवळजवळ 12 लाख विद्यार्थी पूर्व परीक्षेत. मुख्य परीक्षेला साधारण 12,000. इंटरव्ह्यूला 1200 पकडा. म्हणजे 12च्या 3 पट म्हणजे एक साधारण 3,500 पकडा. तर ह्या 3,500 मधनं फायनलला मी 1000 मध्ये आलो. मग आता ह्या सगळ्या टप्प्यातनं जर जायचं झालं तर त्याच्याकडे आपण थोडं जरा लक्ष द्यायला पाहिजे आणि मग हा जो काही महत्त्वाचा मुद्दा जो आहे म्हणजे पैलू जे आहेत तर त्यातला सगळ्यात पैलू सुरुवातीलाच मी बोललो होतो पर्सनल सुटेबिलिटी ऑफ कॅन्डिडेट फॉर अ करिअर इन पब्लिक सर्व्हिस. नेमकं काय आहे? तर तो विद्यार्थी अधिकारी होण्यासाठी लागणाऱ्या व्यक्तिमत्वाचा आहे की नाही हे तपासताना प्रश्नांची रचना अशी करायची त्यातनं त्याचा आयक्यू म्हणजे इंटेलिजन्स कोशंट मेमरी तपासली जाईलच, पण ते तेवढंच नुसतं चालणार नाही. तर त्याचं थॉट क्वेश्चन तपासायचं. त्याचं इमोशनल क्वेश्चन तपासायचं. त्याचं सामाजिक भान किती आहे हे बघण्यासाठी सोशल क्वेश्चन तपासायचं. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावरती हे बघितलं जाणार आहे.
त्याच्यामुळे तयारी करताना नुसती पुस्तकं घेतली आणि ती वाचत बसला किंवा कटाप आहे किती याच्यानुसारच नुसतं टेक्निकल बाबीवरती किंवा संख्यात्मक बाबीवरती जोर देत राहिला आणि गुणात्मक दर्जाकडे जर दुर्लक्ष केलं तर ह्या परीक्षेमध्ये निवड होण्यासाठी कदाचित आपल्याला वेळ लागू शकतो. तो टाळण्यासाठी आपण आपला IQ, EQ, TQ, SQ विकसित केला पाहिजे. आता हे करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर आपले एक महाराष्ट्राचे आपल्या स्टडी सर्कल मार्फत स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन आम्ही दरवर्षी गेली 10 वर्ष महाराष्ट्राच्या विविध शहरामध्ये आयोजित करतोय आणि त्यावेळेला अनेक विद्यार्थ्यांना आणि अनेक पालकांना, तज्ञांना बोलवलं जातं आणि त्यावेळेला आम्ही माझी आपले गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कैलासवासी RR पाटील यांना बोलवलं होतं आणि त्यावेळेला त्यांनी एक सांगितलं होतं की आम्ही म्हणजे राजकीय नेते ज्या वेळेला अधिकाऱ्यांच्या संपर्कात येतात आणि त्यांच्याकडनं प्रशासनाचा गाडा चालवतात त्यावेळेला त्यांना अधिकारी कसले हवे असतात? तर जे अधिकारी उघड्या डोळ्यांनी समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांचं निरीक्षण करणारे आणि संवेदनशीलता जे अधिकारी असतात तर ते खूप उपयोगी पडतात. आणि मग नुसती परीक्षा पास होऊन निवड होण्याबरोबरच निवड झाल्यानंतर एक चांगला अधिकारी व्हायचा झाला तर आपल्याकडे हे तयारी करतानाच ते प्रशासनातले जी काही वैशिष्ट्ये आहेत प्रशासनाशी संबंधित तशी व्यक्तिमत्वात आपली विकसित झाली पाहिजे. आणि मग त्यातलं ते क्रिटिकल पॉवर ऑफ ऍसिमिलेशन ज्याला म्हणतो, म्हणजे याचा अर्थ काय? समोर निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्याची कुवत त्या उमेदवाराकडे आहे की नाही हे बघण्यासाठी सगळ्या टप्प्यावरती प्रश्न विचारले जातात. बऱ्याच वेळेला द सोर्स ऑफ द क्वेश्चन इन द एक्झाम इज नॉट द सम बुक. म्हणजे बरीच तुम्हाला पुस्तकांची यादी बरेच सांगतील, NCERTची पुस्तक वाचा, भूगोलला हे वाचा, इतिहासाला हे करा, ऑप्शनलची अशी तयारी करा, आन्सर रायटिंगचं प्रॅक्टिस करा, सो मेनी थिंग्स एव्हरीबडी विल टेल यू, मॉक टेस्ट द्या, हे करा, ते करा, ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतीलच. पण हे करत असताना स्पर्धेची तीव्रता एवढी जास्त आहे, त्यात जर टिकायचं झालं तर व्हॉट वी कॉल ॲज अ सेल्फ मॉनिटरिंग आणि सेल्फ ओरिएंटेशन असायलाच पाहिजे. सेल्फ मॉडेलिंग वरती भर द्यायला पाहिजे. म्हणजे एक चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत. म्हणजे तयारी करत असताना हार्डवर्कला काही पर्याय नाहीये. मग स्मार्ट वर्कच्या नावाखाली काही जण हार्डवर्ककडे दुर्लक्ष करतात आणि उलट सुद्धा होतं. आणि मग हे जर टाळायचं असेल तर मी एक नेहमी शब्द वापरतो, ऑप्टिमायझेशन. आपल्याकडे असलेल्या कॅपॅसिटीचं ऑप्टिमायझेशन करून जर समजा त्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी जर मी प्रयत्न केले तर डेफिनेटली आय विल बी द गुड ऑफिसर. आणि मग ह्या सवयी चांगल्या लावल्या की त्याच्या त्या परीक्षेच्या तयारीमध्ये फायदा होतो. आता क्रिटिकल पॉवर ऑफ ऍसिम्युलेशनचा मी अर्थ असा सांगितला की परीक्षेसाठी काय आवश्यक आहे आणि काय अनावश्यक आहे हे ओळखण्याची कुवत पाहिजे. अभ्यासक्रम दिलेला आहे, गेल्या काही वर्षात आलेले प्रश्न आहेत, त्यांची सांगड घालायची आणि त्याच्यातनं आपल्याकडे क्रिटिकल पॉवर ऑफ असिम्युलेशन निर्माण करायची. म्हणजे परीक्षेला जे महत्वाचं आहे आणि जे आवश्यक आहे आणि एकंदरीत प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी अनिवार्य आहे, त्या बाबी कुठल्या त्याचं क्लासिफिकेशन करायला जमलं पाहिजे आपल्याला. सो मी नेहमी सांगतो की वर्गीकरणात्मक आणि तुलनात्मक या दृष्टिकोनातनं अभ्यासक्रमाचं आकलन करून त्याची सांगड घालून आपल्याकडली विश्लेषण क्षमता जर आपण विकसित केली तर त्याच्यातनंच आपल्याला व्हिजन, दूरदृष्टी येते, आपला अप्रोच बदलतो. तर हा एक दुसरा मुद्दा झाला. तिसरा जो आहे क्लिअर अँड लॉजिकल एक्सपोजिशन. मुख्य परीक्षा UPSCची जी आहे तर त्याच्यात काय आहे की साधारणपणे एक कुठलाही पेपर घेतला जनरल स्टडीजचा तर त्यात 20 प्रश्न असतात, 3 तासात सोडवायचे आहे, उत्तरं लिहायची आहे. एका प्रश्नासाठी साधारण एक 20 शब्द लिहावेच लागतात. आणि मग अशा वेळेला ती तयारी करत असताना 3 तासात 20 प्रश्न लिहायचे झाले तर साधारण एका प्रश्नासाठी मला 9 मिनिटं मिळतात. त्यानंतर एका प्रश्नाचं उत्तर मला जर 12.5 मार्कासाठी लिहायचं असेल तर एक 2 पानं लिहायला पाहिजे, त्याच्यात 200 ते 250 शब्द लिहायला मला जमले पाहिजेत. मग साधारण मला एक 4 मिनिटांमध्ये 100 ते 125 शब्द लिहिण्याचं प्रॅक्टिस असलं पाहिजे. सो दॅट आणि मग ते लिहिताना सुद्धा त्यात क्लिअर अँड लॉजिकल एक्सप्रेशन, क्लॅरिटी ऑफ थॉट. या स्पर्धा परीक्षेची तयारी करताना पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये सगळ्यात काय महत्वाचं असेल तर विचारलेला प्रश्न वारंवार वाचला पाहिजे. पूर्व परीक्षेत त्यात दिलेले पर्याय जे ते पूर्ण वाचले पाहिजेत आणि प्रश्नाचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. प्रश्न म्हणजे परिस्थिती आणि आपलं उत्तर म्हणजे प्रतिसाद. अशा दृष्टिकोनातनं जर समजा आपण तयारीची दिशा आखली तर मग पर्याप्त अभ्यास म्हणजेच ऑप्टिमम जास्त वाचायचं नाही, कमी वाचायचं नाही, पर्याप्त अभ्यास केला तर आपण ह्या परीक्षेत टिकतो आणि पास व्हायची शक्यता जास्त असते. त्यानंतर अभ्यासक्रमातले मुद्दे जर बघितले आणि प्रश्न विचारलेले गेल्या साधारण 5-6 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं तर लक्षात येईल
की डेप्थ अँड व्हरायटी ऑफ द इंटरेस्ट फार महत्वाची आहे. अभ्यासक्रमातल्या दिलेल्या मुद्द्यावरतीच आधारित प्रश्न येतात असं नाही, पण त्याच्या आजूबाजूला जे काही बाबी आहे त्याच्यावरती जास्त भर दिलेला असतो. आणि मग त्यामुळं आपल्याला काय करायला पाहिजे, की कन्सेप्ट क्लिअरन्सी, ऍप्लिकेशन आणि अपडेशन या तिघांची कास धरून आपल्याकडे हे डेप्थ अँड व्हरायटी ऑफ द इंटरेस्ट केली पाहिजे. आता आपला देश म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे, की विरोधाभासांनी भरलेला, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये विरोधाभास आहे. आणि मग ह्या विरोधाभासाच्या परिस्थितीमध्ये अधिकाऱ्यानं काय डिप्लोमॅट राहायचं असतं. आणि मग डिप्लोमॅटिक अप्रोच म्हणजे काय, की अधिकाऱ्यानं असा निर्णय घेतला पाहिजे त्याचा बहुजनांना म्हणजे व्हॉट वी कॉल ॲज अ बेनिफिट टू द मॅक्झिमम या दृष्टिकोनातनं सतत विचार केला पाहिजे. आणि मग हे करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जायची त्याच्याकडे कुवत असली पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा भाग त्याच्यामध्ये येतो. आणि बॅलन्स ऑफ जजमेंट म्हणजे कसं माहित आहे, की अनेक गोष्टी असतात. म्हणजे जसं विरोधाभास सांगितला, तर सुवर्ण मध्य काढता आला पाहिजे. म्हणजे कलेक्टर म्हणून एखाद्या दुर्गम भागात टाकला आणि एखाद्या शहरात टाकलं, तर दोन्ही ठिकाणी तेवढ्याच ताकदीनं काम करायला जमलं पाहिजे. म्हणजे तुमच्याबरोबर काम करणारे काही कुशल लोक असतील, अकुशल लोक असतील, सगळ्यांना मोटिवेट करायला आलं पाहिजे. सगळ्यांना नियंत्रित ठेवता आलं पाहिजे. डग्लस मॅकग्रेगरची जी थिअरी आहे प्रशासन हाताळण्याची, तर त्यातलं एक्स, वाय किंवा ती उर्विकनं सांगितलेली झेड थिअरी आहे. आणि त्याच्यात काही बऱ्याच गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत, की इव्हन साधा अभ्यास करताना सुद्धा तो अभ्यास सस्टेनेबल असला पाहिजे. सो सस्टेनेबिलिटी ऑफ द स्टडी आणि सस्टेनेबिलिटी अप्रोच व्हाईल वर्किंग इन द ॲडमिनिस्ट्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आज मी जो आहे तो प्रशासनात सुरुवातीला गेल्यानंतर शेवटपर्यंत तसाच राहील. आणि त्याच म्हणजे काय म्हणतात उत्साहानं काम करेल. आणि मग ही शाश्वतता आणि सस्टेनेबिलिटी जर आणायची झाली, तर मग आपल्याला भूतकाळाचा आधार घेऊन भविष्यकाळाचा वेध घेताना वर्तमान काळातली परिस्थिती आणि साधन संपत्तीचं व्यवस्थापन करायला जमलं पाहिजे. आणि मग त्यासाठी मागाशी सांगितल्याप्रमाणे ती डग्लस मॅकग्रेगरची एक्स, वाय, झेड थिअरी महत्वाची. आता एक्स थिअरीमध्ये काय आहे, की मुळात आपल्याबरोबर काम करणारी लोक चांगलीच आहेत. मग याच्यात आपण परीक्षा पद्धतीवरती विश्वास ठेवला पाहिजे. ही परीक्षा जी घेतली जाते, तर ती गुणवत्तावान विद्यार्थी किंवा योग्य विद्यार्थी, योग्य उमेदवार योग्य ठिकाणी निवडण्यासाठीचीच आहे. तिथं कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार चालत नाही. आणि रिमेंबर दॅट दिस इज नॉट हॅपनिंग. आणि मग प्रत्येकाला समान संधी दिली जाते. इक्वल ऑपॉर्च्युनिटी सगळ्यांना मिळते. आणि त्याच्यामुळं मला जर सिद्ध करायचं झालं, तर माझ्यामध्ये असा बदल घडवून आणला पाहिजे. माझ्यामध्ये काही वैशिष्ट्य निर्माण केली पाहिजेत. त्यात इतरांना मागे टाकून आय विल बी एबल टू प्रूव्ह दॅट आय एम द बेस्ट सुटेबल कॅन्डिडेट टू द कमिशन ॲट ईच अँड एव्हरी स्टेप, नॉट ओन्ली इन द इंटरव्ह्यू. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. मी बऱ्याच वेळा बघितलं अनेक विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षेची तयारी खूप चांगली असते. इंटरव्ह्यूला खूप चांगले असतात. पण पूर्वच पास होत नाही. सो वाय दिस हॅपन्स? दिस हॅपन्स बिकॉज ते ज्याला कन्सिस्टन्सी म्हणतो, तर त्याच्यात कुठेतरी गोंधळ झालेला. आणि आता जो मुद्दा सांगितला बॅलन्स ऑफ जजमेंट फार महत्वाचा आहे, की मी अधिकारी जो एम्पॅथेटिक अप्रोचनी सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार असणार. आणि हे इसेन्शियल. म्हणजे अधिकारी झाल्यानंतर तुम्हाला ते प्रशिक्षणात सगळं देतीलच. तर अधिकारी झाल्यानंतर तुम्ही ते निर्माण करालच. पण तयारीच्या वेळेत जर समजा हे पैलू तुमच्यामध्ये तुम्ही विकसित केला, फायदा होतो. आता अजून एक युपीएससीने त्यांच्या वेबसाईटवरती ज्या जाहिराती दिल्या जातात, त्यांच्या परिपत्रकात लिहिलेलं आहे, की व्हेन वी आर ट्राइंग टू सिलेक्ट द कॅन्डिडेट, वी आर एम्फसाइजिंग टू फाइंड आउट सोशल अँड इंटेलेक्चुअल इंटिग्रिटी ऑफ दॅट कॅन्डिडेट. ऑल्सो हिज ॲबिलिटी फॉर द सोशल कोहिजन अँड द लीडरशिप. आता हे 4 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. सत्यनिष्ठा, त्याच्यानंतर सामाजिक सोशल इंटेलिजन्स म्हणजे सामाजिक भान महत्वाचं आहे. तो उमेदवार अवेअर आणि अलर्ट असला पाहिजे. आपल्या समाजात घडणाऱ्या घटनांच्या प्रती त्याच्याकडं एम्पॅथी असलीच पाहिजे. आणि त्यानं एकंदरीत ती परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य पद्धतीचं रॅशनल किंवा इंट्युशन किंवा लॉजिकल जे काही आहे, त्यापैकी ज्यातनं जमेल त्याचं सोल्युशन काढण्यासाठी सतत त्याने प्रयत्नशील राहायला पाहिजे. आणि एकंदरीत दिस पर्टिक्युलर थिंग हेल्प्स फॉर प्रिपरेशन, गेटिंग सिलेक्टेड ऑल्सो. आणि तो एक महत्वाचा मुद्दा आहे. अजून एक महत्वाचं मला सांगायचं आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी आपला आत्मा विकसित केला पाहिजे. आता आत्मा ही काय भानगड आहे? ह्या परीक्षेची तयारी करायची म्हणजे व्यक्तिमत्व सर्वांग सुंदर बनवायचं. सो व्हेन यू आर मेकिंग युअर पर्सनॅलिटी रिच अँड सुटेबल टू बी अ ब्युरोक्रॅट, अ व्हेरी एफिशियंट ब्युरोक्रॅट,
तर त्यावेळेला यू हॅव टू डेव्हलप युअर आत्मा. मग आता आत्मा इट्स नॉट द कन्व्हेन्शनल आत्मा व्हॉट द सोल व्हॉट वी थिंक, बट इट इज द आत्मा ऑफ द ब्युरोक्रॅट or Atma of the candidate who is preparing for this particular examination. And then I have to get selected within a year, at the most for within 2 years. मग जेवढं माझे इनपुट्स असतील त्यातनं मला ते आउटपुट मिळवायचं झालं आणि माझा जर एक परीक्षेची तयारी करणारा ऍस्पिरंट, बिकॉज आय से दॅट द वर्ड ऍस्पिरंट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅन द ऍप्लिकंट. कारण अर्जदार भरपूर आहेत, पण ह्या अर्जदारातनं जर समजा उमेदवार जो ह्या म्हणजे कॉल इन मराठी इट इज अ दावेदार, तर मला जर समजा यातला IAS किंवा IPS IFS जर दावेदार व्हायचा असेल तर आत्मा विकसित करण्यासाठी माझी साधारण तयारी असली पाहिजे. मग ही आत्मा विकसित करायचं म्हणजे काय करायचं, त्यातला ए म्हणजे अलर्टनेस, दुसरा ए म्हणजे अवेअरनेस, मग तिसरा ए म्हणजे ऍटिट्यूड, चौथा ऍप्टिट्यूड. मग आत्म्यातल्या पहिल्या ए मधनं हे 4 पैलू आले, झालेच पाहिजेत विकसित. दुसरा टी म्हणजे थॉट. मग मी जो विचार करेन तो विचार कसा समाजाला उपयोगी पडणारा पाहिजे, सकारात्मक असला पाहिजे. त्यानंतर तो सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा पाहिजे, कन्स्ट्रक्टिव्ह, आणि सगळ्यात महत्वाचं स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात तो उत्पादक असला पाहिजे. सो द प्रोडक्टिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅन एनी अदर आस्पेक्ट. त्यामुळे माझा जो विचार असेल तर तो म्हणजे सोल्युशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि ते सोल्युशन जे आहे ते उपयोगी पडणारं पाहिजे. मी जर प्रश्नाचं उत्तर अशा विचाराने लिहिलं, खूप चांगलं लिहिलं, आदर्श लिहिलं आणि त्याला मार्कच पडले नाहीत, दॅट्स नॉट गुड. पण मी सोल्युशन असं दिलं, दिस नॉट आयडियल, इट माइट नॉट बी युटोपियन, बट इट इज अ युजफुल टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. इट इज अ व्हेरी कन्स्ट्रक्टिव्ह. आणि मग हा प्रकार महत्वाचा आहे. वर्तमानपत्रातल्या सदा बऱ्याच मुलं हिंदू वाचतात, इंडियन एक्सप्रेस वाचतात, वेबसाईटवरती ते इन्साइट ऑफ इंडिया आहे किंवा ते बायजूसचे आहे, बऱ्याच पोर्टल्स आहेत, विकासपीडिया आपली वेबसाईट आहे, ह्या ह्याच्यावरती किंवा मुलं प्रचंड प्रमाणात मेहनत वगैरे करतात. पण हे सगळं करत असताना आता जो मी मांडलेला मुद्दा जो आहे, आत्म्यातला अलर्टनेस, अवेअरनेस, ऍटिट्यूड अँड ऍप्टिट्यूड, हा जर विकसित केला नाही तर जी मेहनत घेतो त्या मेहनतीला आपल्याला योग्य फळ मिळणार नाही. आणि मग याच्यावरती आधारित माझा विचार असणार आहे आणि तो विचार माझा परिपक्व असला पाहिजे, अर्धवट असून चालणार नाही. आणि सो दॅट इज व्हाय द थॉट क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट. द नेक्स्ट इज मेंटॅलिटी. मेंटॅलिटी इज नथिंग बट व्हॉट वी कॉल ॲज अ उघड्या डोळ्यांनी समाजाच्या परिस्थितीचं आकलन करताना त्या परिस्थितीमध्ये जे बाधित आहेत त्यांच्या भूमिकेत शिरण्यासाठी लागणारी परमानुभूती म्हणा का एम्पॅथी. सो आय नीड टू बी द एम्पॅथॅटिक, आय नीड टू बी द एफिशियंट, आय नीड टू बी कमिटेड किंवा कन्सिस्टंट असलं पाहिजे, ऑनेस्ट तर असायलाच पाहिजे. आणि एकंदरीत हा जो काही भाग आहे एम्पॅथेटिकचा तो फार महत्वाचा आहे. एथिकल तर असायलाच पाहिजे. आणि नंतर लास्ट ए जो आहे म्हणजे आत्म्यातला पहिल्या ए मध्ये अलर्टनेस, अवेअरनेस, ऍटिट्यूड ऍप्टिट्यूड बघितलं, थॉट बघितलं, मेंटॅलिटी बघितलं, आणि द लास्ट ए जो आहे त्याच्यात अप्रोच महत्वाचा आहे. त्या परीक्षेची तयारी करताना माझा अप्रोच कसा असणार आहे, अप्रोच नंतरचा जो ऍक्शन, मी टाइम टेबल ठरवलं ते पाळलं गेलं पाहिजे ना. आणि मग ऍक्शन झाल्यानंतर माझी ऍस्पिरेशन लेवल जास्त असली पाहिजे, आणि ऍस्पिरेशन जर वाढवायची असेल तर ऍजिलिटी असायला पाहिजे. बरेच विद्यार्थ्यांच्याकडे कुवत प्रचंड असते, IQ काम चांगला असतो, थॉट चांगला असतो, सोशल कोड सगळं सगळं असतं, पण हा त्यांच्याकडे ऍस्पिरेशन असत नाही. आणि ऍस्पिरेशन नसेल तर कुठली गोष्ट साध्य होणार नाही. आणि ते ऍस्पिरेशन वाढवायचं झालं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे सेल्फ मॉडेलिंग अँड सेल्फ मोटिवेटिंग या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. आता हे सगळं साध्य कसं करायचं? आता हे साध्य करण्यासाठी मग आपण रिसोर्सेस जे असतात ते लिमिटेड वाचले पाहिजे. मग आता 400 मार्काची प्रिलिम जी आहे त्यातल्या 200 मार्कातनं मला जर 120 मार्क 200 मार्कापैकी म्हणजे 100 प्रश्नांचं 60 प्रश्नांची योग्य उत्तर काढायची असेल तर मी भाराभर गोष्टी करून चालणार. मग लिमिटेड रिसोर्सेस असले पाहिजेत आपल्याकडे, आणि ते लिमिटेड रिसोर्सेसच्या साह्यानं असले रिसोर्सेस असले पाहिजे की ज्याच्या साह्यानं जे वाचल्यानंतर परीक्षेत दिलेल्या प्रश्नांची उत्तरं काढण्याची एक क्षमता माझ्याकडे निर्माण होईल ते बघायला पाहिजे. त्यानंतर सतत प्रश्न सोडवायला पाहिजेत. कारण पूर्व परीक्षेमध्ये एक प्रश्न सोडवण्यासाठी 2 तासांपैकी आपल्याला 36 सेकंद मिळतात. 100 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत साधारणपणे 120 मिनिटं. मग एक प्रश्न जर सोडवायचा तर आपल्याला जे मिळतात तर तेवढ्या वेळेमध्ये मला प्रश्न सोडवायचा असेल तर मग त्याच्यातनं वेळेचं नियोजन जे आहे ते करायला पाहिजे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला टार्गेट तरी ठरवलं पाहिजे. बरीच मुलं काय करतात, टाइम स्टडी करतात. आय विल से दॅट की टाइम स्टडी इज नॉट बॅड, बट मेनी ऑफ द टाइम्स इट इज नॉट अ प्रॉडक्ट. तर टाइम स्टडीच्या ऐवजी टार्गेट स्टडी केला. मग टार्गेट स्टडीचा अर्थ काय की बघा तिथे क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही गोष्टी येणार.
डायनॅमिक आणि स्टॅटिक स्टडी त्याही बाजू येणार. पण इथं परत त्या टार्गेट स्टडीचा अर्थ असा, की जर समजा एखादी मॉक टेस्ट देताना आज मला जर मार्क एवढे पडले, तर माय टार्गेट विल बी दॅट इज माय बेसलाईन. उद्या मी मार्क पाडताना पूर्वीपेक्षा जास्त पडणार. परवा पाडताना त्याच्यापेक्षा जास्त पडणार. माइट नॉट बी ह्यूज, पण निदान अगदी 0.1%, 1%, 2%, तर पूर्वीच्या बेसलाईन पेक्षा जास्त मला मार्क पडलेच पाहिजेत. खाली मात्र मी गेलो नसला पाहिजे. अँड सो दॅट पर्टिक्युलर अप्रोच हा आपल्याकडे असायलाच पाहिजे. आणि इथं काय आहे, की मेमरी ही वाढवावीच लागते. मग मेमरी वाढवण्यासाठीच्या वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत, कारण काय माहिती आहे, की फॅक्च्युअल नॉलेजवरती प्रश्न असतात. अनालिटिकल जरी असलं, एलिमिनेशनची मेथड, प्रोबॅबिलिटी मेथड किंवा इंट्युशन किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी जरी वापरता आल्या, तरी इथं सगळ्यात महत्वाचं काय असेल, तर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे एक अधिकारी म्हणून काम करताना माझ्याकडं व्यक्तिमत्वाचे जे पैलू आहेत ते विकसित करण्यासाठी सवयी चांगल्या लागल्या पाहिजे. सो आता ह्या सवयी, चांगल्या सवयी म्हणजे नेमकं काय? मला अलीकडच्या काळात सगळ्यात महत्वाची सवय जी वाटते, विद्यार्थ्यांनी जाणूनपूर्वक आपल्याकडं विकसित केली पाहिजे. त्यामुळं वी हॅव टू मिनिमाइज आवर नीड्स. गरजा कमी करायला शिकलं पाहिजे. जेवढ्या माझ्या गरजा कमी होतील, तेवढं माझ्याकडे काय होणार? इनोव्हेशन वाढणार. त्याच्यातनं म्हणजे गरजा कमी झाल्या की इनपुट आउटपुट रेशो बदलतो. म्हणजे कमी श्रमामध्ये जादा उत्पादन किंवा जादा उत्पादकता. म्हणजे मी अभ्यास जरी कमी केला, तरी मी त्या परीक्षेमध्ये इतरांच्या पेक्षा जास्त मार्क पाडणारच. हे कधी होतं? सो व्हेन यू डेव्हलप दिस टाइप ऑफ द थिंग्स. आणि व्यायामशास्त्राच्या भाषेमध्ये त्याला फिटनेस म्हणतात. सो आय शुड नॉट बी ओनली हेल्दी, बट आय शुड बी द फिट ऑल्सो. आणि हेल्थ अँड फिटनेस मधला हा जो फरक आहे, तो अभ्यासासाठी सुद्धा महत्वाचा आहे. आणि अभ्यासाच्या बाबतीत जर बघायला गेलं, मी जे वाचलेलं आहे ते माझ्या लक्षात राहायला पाहिजे ना. आणि मग बऱ्याच वेळेला आहाराचं, सवयीचं, झोपेचं, व्यायामाचं, या सगळ्यांची त्याच्याशी सांगड घालता येतं. फील गुड फॅक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट. खुर्चीत बसून मी 1-2 तास अभ्यास करत असताना, त्या काळात वाचलेल्या सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित पटल्या पाहिजेत, लक्षात राहिल्या पाहिजेत, माझ्या विचाराला चालना मिळाली पाहिजे. हे जर व्हायचं असेल, तर फील गुड फॅक्टर तयार झाला पाहिजे. सो व्हॉट इज दॅट फील गुड फॅक्टर? सो यू नो दॅट व्हॉट वी कॉल ॲज की एन्डॉर्फिन्स म्हणतात त्याला. तर आपल्या शरीरात ही एन्डॉर्फिन्स तयारच झाली पाहिजे. आणि थोडक्यात ह्या परीक्षेच्या तयारीतला अभ्यास हा जो काही भाग आहे, त्या अभ्यासाला व्यायाम मानला पाहिजे. व्यायाम करताना जसं उष्मांकाची वापर केला जातो आणि मग त्या युजफुल कॅलरीज असतात. तसं अभ्यासामध्ये सुद्धा युजफुल कॅलरी वापरून वाचलेलं जर लक्षात ठेवायचं असेल, तर ते एन्डॉर्फिन्स अभ्यास करताना तयार झाले पाहिजे. आणि मग आपला आहार तसा असला पाहिजे, झोप तशी असायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं काय, की यू नीड टू टेक ऑफ. ऑफ जर घेतला, ऑफ याचा अर्थ काय? बघा, बऱ्याच वेळेला एक वाक्य मराठीमध्ये, कामात बदल म्हणजे विश्रांती. याचा अर्थ काय परीक्षेच्या संदर्भातला? तर जर समजा एखाद्या परीक्षेची तयारी करताना मला कंटाळा यायला लागला, त्याच गोष्टी रिपीट करायला लागलो, तर यू नो यू गेट अडॅप्टेड अँड देन यू डोंट बॉदर अबाउट इट. असा जो काही भाग असतो, तर डिमोटिव्हेशनचा मुद्दा आहे. बऱ्याच जणांना हे, आणि ही परीक्षा काही लवकर होत नाही, त्या लवकर सगळ्या प्रक्रिया संपत नाहीत. सो मी ठरवलं की मी आता ह्या परीक्षेची तयारी करणार. ते अर्ज भरण्यापासून फायनल ट्रेनिंगला जाईपर्यंत मुळात त्याला 1.5 वर्ष लागतात. आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये सगळं होईल असं नाहीये. मग अशा वेळेला ह्या दीर्घकालीन प्रक्रियेमध्ये जर मला टिकवायचं असेल, सिद्ध करायचं असेल, तर वी नीड टू डू लॉट ऑफ थिंग्स. आणि मग मला वाटतं की आता आपण जी काही चर्चा केली, त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होईल. आणि आपल्याला जर समजा काही याबद्दल पुन्हा काही समस्या असतील, आणि इफ यू वॉन्ट अस टू give certain guidelines, so we are doing this for the last 30 years, definitely we will be very happy to share our you can call it as a tricks or some type of a support. So with this I stop here and wish you all the best for your career. Thank you very much.